मीन रास 2026 वर्षी या घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणार. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मीन राशीच्या व्यक्ती जमेल तेवढ्या सौजन्याने वागतात, पण हे सौजन्य त्यांच्या त्रासाला आमंत्रण देणारे ठरते. जेथे जातील तेथे त्या वातावरणाशी समरस होण्याची कला यांना लोकप्रियता देऊन जाते. थोडे दुसऱ्यावर विसंबून राहण्याची वृत्ती असून पैसाही फार खर्च करत नाही. स्वतःच्या अवगुणांवरती मात करण्याचा प्रयत्न केल्यास या व्यक्ती यशस्वी होतात. तुमच्या राशीमध्येच शनी महाराजांचे भ्रमण आहे, त्यामुळे स्वभावात थोडासा आळशीपणा राहील. त्यामुळे आजचे काम उद्या ढकलले जाईल आणि यशाचा आलेखसुद्धा खालावेल. त्यामुळे काम करत राहा. राशीच्या पंचम स्थानी गुरु महाराजांचे भ्रमण राहणार असल्यामुळे निर्मिती क्षमता चांगली राहील. त्याचा योग्य उपयोग करून घ्या. व्यवहारापेक्षा हृदयाची भाषा तुम्हाला जास्त लवकर समजेल. नोकरीमध्ये तुमच्याबरोबरचे लोक पुढे गेलेले पाहताना जरा जास्तच त्रास होईल. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल, त्यामुळे तुमच्या कामाची गती वाढून तुम्हाला फायदा होणार आहे. लोकांच्या संपर्कामध्ये बरेच काही साधून जाल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. कधीकधी कष्टाला सीमा राहणार नाही, त्यामुळे तुम्ही थकून जाल. तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणारे लोक तुम्हाला भेटणार आहेत, तेव्हा त्यांच्या बाबतीत तुम्ही सावधानता बाळगावी. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासू शकते, त्यासाठी कर्जावर रक्कम मिळण्यासाठी आवश्यक ती तरतूद केल्यास तुम्हाला लवकरच कर्ज मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तशी संधी देखील तुम्हाला मिळणार आहे. वरच्या दर्जाचे अधिकारी असलेल्या लोकांमध्ये तुमची उठबस होणार आहे. अशा वेळी त्यांच्याकडून होणारी कामे अवश्य करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहिल्यामुळे घरात हलके फुलके वातावरण राहणार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आपले कोणतेही काम कर्तव्य म्हणून समजून केले तर काहीच अडचण येणार नाही. यावर्षी तुमच्या लहरी स्वभावाला जवळच्या लोकांना तोंड द्यावे लागेल. तुमच्यासमोर योग्य संधी जरी आल्या तरी संशय आणि काम करण्याची तयारी यामुळे हातात तुमच्या काहीच पडणार नाही. परिस्थिती झळकण्यात मोठी शक्ती खर्च होणार आहे. व्यवसायात स्थैर्य परिश्रमानेच मिळेल. घरामध्ये आणि घराबाहेर नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागतील. तरुणांच्या आवडत्या व्यक्ती भेटतील, त्यातून आपल्या आयुष्याचा जोडीदार त्यांना निवडता येईल. महिलांचे अनेक गैरसमज होण्याची शक्यता आहे. रोखीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नोकरीमध्ये ज्या व्यक्तीवर कामं सोपवलं जाईल ती व्यक्ती विश्वासार्ह आहे का नाही याची तुम्ही खात्री करून घ्यावी लागेल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा स्वभाव नसला तरी थोडा अहंकाराचा भाग राहणार आहे. दुसऱ्याच्या मताशी लवकर तुम्ही सहमत होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत देखील ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आपले पावले सांभाळावे. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळावे. काहींना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. घशाचे विकार डोके वर काढतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. जेवढा अभ्यास करतील तेवढा त्यांना लाभ मिळणार आहे. फक्त आळशीपणा मात्र त्यांना सोडावा लागेल. अभ्यास चांगला होण्यासाठी प्रज्ञावर्धिनी स्तोत्र अवश्य वाचा. महिला सर्वांना समजून घेतील, परंतु त्या थोड्याशा अशांतच राहणार आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागतील. महिलांनी आपल्या करिअरचा विचार अवश्य करावा. त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात वाव मिळणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची राशी भविष्यविषयी माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.